समजून घ्यावं त्याचं मला ओम श्री परमात्मने नमः। अथर्वादशोऽध्यायः। अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्ता स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः। श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मतः। ये त्वक्षरमनिर्देश्य मव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् सन्नियमेन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रतः। क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्व्याप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां उपासते तेषां महत्समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् मय्यावेशितचेतसाम् पाठ आहे म्हटलं सगळं चांगलं आहे, शुद्ध पाठ आहे, चांगले संत पण चांगली आहे. त्यांना 9 आणि 12 झालाय त्यांचा 12वा अध्याय झाल्यानंतर 15 करून घ्या. महात्माचा अध्याय आता सुरुवात होते त्यांची. हो बरोबर आहे, चांगलं आहे. आता 12वा जर पाठ करतात तर 14वा का 15वा करणार नाही का, असं थोडं आहे. पाठ झालं नसतं तर 12वाच पाठ झालं नसतं. ज्या अर्धे पाठ होते त्या अर्धे 15वा अध्याय जरूर करून घ्या. थोडा आशीर्वाद द्या 2 मिनिटं. शाळेचे विद्यार्थी रे बरं 2 मुलीचे 15 पण पाठ झाले. तेव्हा माझ्या आशीर्वादापेक्षा तुम्ही शिकवणारे कोण आहात? तुम्ही तेव्हा तुमच्या आशीर्वादाचा महत्त्व आहे, आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा गीतेचा चांगल्या प्रकारे प्रचार व्हावा एवढ्याकरता शासनसुद्धा आणखी त्याचा प्रचार करण्याकरता पैसा खर्च करतात, तरी प्रचार होत नाही. तो प्रचार आणि लहान मुलाला शाळेतून होऊ शकतो. शाळेमध्ये आणखी शिक्षक, पण एवढं आहे शिक्षकाला ते पाठ असलं पाहिजे. अगोदर कोणी पाठ करायचं आणि मग पुढे विद्यार्थ्याकडून करून घ्यायचं. आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा तुम्हालाही गीता पाठ आहे आणि विद्यार्थ्याकडून तुम्ही करून घेतात. तेव्हा असल्या प्रकारची की या वयामध्ये जर गीता पाठ झाली तर ती केव्हाही विसरू शकत नाही. म्हणून या वयाला फार महत्त्व आहे. आणि पुढे 80 वर्षाचा म्हातारा झाल्यानंतर म्हणलं मी आता गीता पाठ करील, तेव्हा तर मुलाचं नावच तर लक्षात राहत नाही. 3दा मुलगा चहा घेऊन आला तरी विचारतो तुझं नाव काय आहे, पुन्हा आला तर पुन्हा विचारतो तुझं नाव काय आहे. 3 वेळा सांगूनही सुद्धा लक्षात राहत नाही. तर 700 श्लोकाची गीता पाठ होईल का आता? या वयात होत असते. जवळ सकाळ आता चाला वया तेव्हा तो आपले सोयीत उपाय. म्हणून आनंदाची गोष्ट आहे. या वयात पाठ झालेला संपूर्ण आयुष्यभर पुरतं. आणि गीतेसारखा ग्रंथ जर मुखोद्गत झाला तर आनंदाला काही पारावार नाही. असा भगवद्गीता नावाचा ग्रंथ जगप्रसिद्ध ग्रंथ आहे. मोठे मोठे लोक याची आणखी आवृत्ती देत असतात. हे कार्य मुलाच्या द्वारा तुमच्याकडून होत आहे, तेव्हा अकल्प आयुष्य व्हावे. ते माझी या सगळ्या हरिच्या कल्पनेची बाधा अनुभवणे काय नामा म्हणे तया असावे अंजामुखी निदान पान. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की, सद्गुरु जो महाराज की जय.
बरा चांगला उपक्रम आहे तुमचा. तिकडून घ्या, तिकडून घ्या. हा, या. इथं नमस्कार